वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप चांगले असतील. आता मी घरी आली आणि माहिती आहे तुम्हाला एवढं वैताग आला आहे ना, पाऊस येतोय जाते. एक तर जोरात तरी पावसानुसार रिमझिम चालू आहे. आणि अंशू गेला आता अंबरनाथला दादांना सांगती, तर कारण की उद्या सॅटर्डे परवा संडे तर बोलतो मी 2 दिवस तिकडे राहणार आहे. तर मग त्याच्यानंतर मी आता घरी आली आणि याचं जेवण वगैरे झालं आहे. माझ्या मम्मीने ना मला फोन केला आहे, बोलते आमरस बनवला आहे, तू ये थोडा तरी घेऊन जा. तर हे मला आज घ्यायला आले होते कामावर, बोलतात मी येतो घ्यायला तुला. तर मग मी रस पिऊन मम्मीकडून खाऊन आली. म्हणजे 2 मिनटं बाहेर उभे होते, म्हणली चला ठीक आहे. मम्मीकडे आले नाही माझ्या, तर मी जाऊन खाऊन आली आहे. फक्त यांनाच स्वयंपाक बनवायचा आहे, तर यांच्यासाठीच स्वयंपाक बनवायचा. तर मी विचार करते आता परवा आहे आषाढी एकादशी, तर मी बुधवारी सर्व घर आवरायला काढणारच होती. पण काय ना, बुधवारी मला अचानक त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. त्याच्यानंतर गुरुवारी मला जरा एक काम होतं. तर मग मी आता काही काम पण नाही मला. तर मग मी आता एक काम करते, पहिले किचन वगैरे आज आवरून घेते. कारण की माझं जेवण तर झालं आहे. मम्मीने फोन करून बोला, माझी मम्मी आहे ना काहीही बनवू दे. दुपारी पण मला फोन केला, वर्षा तू येशील का, मी मच्छी घेते, मच्छी बनवून ठेवते. म्हटलं मम्मी मला जमणार नाही, कारण की मी आज आहे ना थोडंसं घरातलं साफसफाईचं काम काढणार आहे. तर म्हणतात ना आई तर आईच असते, काही बनवू दे. मला लगेच फोन करते, ठेवू का तुला, तू येशील का खायला. घर जवळ असल्यामुळे ना मम्मीला असं वाटतं कधी येईन, गाडी घेऊन येईन. रात्री आता दुपारी पण फोन करून बोलते मी एक काम करते, मच्छी घेते, तू येशील का संध्याकाळी. रात्री अंशूला घ्यायला असेल ना तेव्हा 5 मिनटं ये, मच्छी घेऊन जा. तर मी बोलली मम्मी मी येणार नाही, मी जाणारही नव्हती. पण काय नंतर हे मला घ्यायला आले, गाडी होती माझ्याकडे, रिक्षा असते तर मी डायरेक्ट घरी येते. कारण की मम्मीकडे जाणं म्हणजे म्हणतात ना 100 रुपयेच लागतात रिक्षाला. तर हे आले मला घ्यायला, म्हणून बोलली चल जाऊन येते. ती दुपारपासून म्हणतात ना पुरणपोळी तिने बाहेरूनच मागवलेल्या होत्या. तर म्हटलं अजून हिला वाईट वाटेल, मग मी घेऊन आली पुरणपोळी, आंब्याचा रस पिऊन आली ना. आता मी आवरायला घेतणार आहे घर, कारण की आज काढणार आहे साफसफाई. तर कारण की एवढं काही काम नाही, दादा पण तिकडे गेलेत. तर दादा तिकडून डबा घेऊन येतील आज त्यांचा जेवणाचा. तर मग मी आज किचन आवरायला घेते, उद्या हॉल आवरून तर माझं होऊन जाईल उद्या. त्याच्यानंतर मग संडास बाथरूम थोडंसं होऊन जाईल. तर चला, कारण की भरपूर घाण झालं आहे किचन. तर मग चला पहिले पटकन आवरायला घेऊ. म्हणजे मला मदत करा, बघू आता किती मदत करते. तुम्ही मदत करणार ना मला? त्याच्यानंतर अख्खा पसारा होता. त्याच्यानंतर मी मान्यवरचे अख्खे भांडे वगैरे काढायला घेतले, कारण की मला पूर्ण किचन धुवायचं होतं. त्याच्यानंतर सर्व मान्यवरचे भांडे काढून घेतले. त्याच्यानंतर सकाळचे भांडे होते, त्याच्यानंतर मान्यवरचे पूर्ण भांडे काढून, कारण की काय ना त्या किचनला बेसिंग नाही आहे ना, ते एवढं धुतलं जात नाही. त्याच्यानंतर मान्य पण काढून घेतली, कारण की ती पण मला घासायची होती. आणि एवढं सामान होतं तर मला काय सामान कसं आहे ना एवढं. त्याच्यात मी एकीकडे गाणे पण लावले होते, तर डान्स करत करत एन्जॉय करत करत काम आवरलं जात होतं. तर मग त्याच्यानंतर मी सर्व सामान एकत्र करून घेतलं, जे काही काढायचं होतं तेही काढून घेतलं. एवढा पसारा होता तर बोलले मी जाऊ दे ठीक आहे होईल. त्याच्यानंतर अख्खं जाळं वगैरे काढून घेतलं. त्याच्यानंतर मस्त फुल आवाजामध्ये गाणे चालू होते, मस्तपैकी एन्जॉय केलं. पूर्ण जाळं वगैरे काढून घेतलं. फ्रीजच्या वरती एवढं जाळं झालं होतं काय सांगू तुम्हाला, खूप म्हणजे खूप झालं होतं. मग त्याच्यानंतर अख्खे जाळं वगैरे काढून घेतलं. आणि माझी रिंग लाईट तुटल्यामुळे एवढे माझी फजिती होते ना, काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप व्हिडिओ वगैरे काढताना म्हणतात ना त्याच्यानंतर पंख्याला एवढं हे लागलं, तर पंखा पण साफ करून घेतला. अख्खं घर साफ म्हणजे काढलं होतं साफ करायला. त्याच्यानंतर श्रावण महिन्यात बघा, मग त्याच्यानंतर गाणे पण चालू होते मस्तपैकी, लाल लाल कलरची बांगडी. त्याच्यानंतर भांडे वगैरे अख्खे काढून घेतले. त्याच्यानंतर मग किचनला टाईल्स असल्यामुळे ना असं कपडा मारून वगैरे आम्ही धुत ना, डायरेक्ट आम्ही काय करतो माहिती का, मस्तपैकी साबण वगैरे, साबण म्हणजे लिक्विड वगैरे घेतो, पूर्ण घासून धुतो. कारण की टेन्शनच नाही ना, कलर निघणार नाही, काही निघणार नाही. टाईल्स असल्यामुळे हा एकला फायदा असतो. कलर असला तर कसं तो ओला होतो मग निघतो, असं नव्हतं. टाईल्स असल्यामुळे आम्ही ना पूर्ण तसंच धुवून घेतो. त्याच्यानंतर मी मस्तपैकी लिक्विड पाण्यामध्ये टाकून घेतलं, धुलं. हे लिक्विड खूप छान आहे. तुम्ही संडास बाथरूम किचन फ्लोअर वगैरे सर्वांना म्हणजे साफ करू शकतो. खूप छान आहे लिक्विड, तुम्ही पण कधी आणून बघा. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण 2-3 क्वालिटी येते, एक ससाची येते, एक लाईटची येते. तर तुम्ही बघा कोणतं आणायचं. त्याच्यानंतर मी मस्त किचन वगैरे घासायला काढलं. एवढं घाण झालं होतं, एवढं घाण झालं होतं काय सांगू तुम्हाला, भरपूर म्हणजे भरपूर. पूर्ण धुताच येत नाही ना मला, नॉर्मल जेवढं आहे तेवढंच. मग भिंतीवर पटाय मस्त पाणी मारून घेतलं, जेवढं पाणी पाहिजे तेवढं. कारण की घरात जास्त कोणी होतं पण नाही, तर पाणी यूज पण नव्हतं झालं. तर बोलले असं तरी पूर्ण साफ होऊन जाईल. आणि अंशू पण गेला होता अंबरनाथला, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर मी मस्त स्टूलवर वगैरे चढून अख्खं साफसफाई करून घेतलं. टाईल्स एवढी छान घासल्यावर चमकत होती काय सांगू तुम्हाला. टाईल्स वगैरे अख्खं घासून घेतलं.
कारण की स्वयंपाक बनवतो त्याची पूर्ण वाफ वगैरे लागते, त्याच्यानंतर एवढं टाईम काय सांगते मस्त घासून घेतलं किती मस्त चमकत होती. कारण की ना ते रोज घेत नाही आपल्याला, पण आम्हाला जातो तेवढं नॉर्मल असतं तेवढंच घासून घेतो. त्याच्यानंतर मी समोरची भिंती वगैरेही घासून घेतली. आम्हाला बोलली ना टाईल्स असल्याचं टेन्शन नाही, धडाधड घासतो आम्ही. मस्तपैकी पाणी वगैरे टाकून धुवून घेतो. मी विचार केला होता का पाईप लावून घे, मस्तपैकी किचन वगैरे मी धुवून घेतलं. मला माहिती आहे किचन धुवायला पाणी टाकलं एवढी मजा येते ना. आता माझं किचन वगैरे धुवून झालं, मस्तपैकी साफ झालं. आणि किचनवर म्हणतात ना टाईल्स आहे ना तर घासून एवढं पाणी टाकायला मजा येते, पण जेव्हा काढायची येते ना, आता तुम्हाला माहिती 10 वाजले, मी 8 वाजता लागली होती किचन धुवायला, तर आता 10 वाजले. ते पण मी गाणे वगैरे चालू केले, तो मस्तपैकी एन्जॉय करत करूया. आता 10 वाजले, एवढं पाणी टाकलं माहिती आहे तुम्हाला. तर इकडं बघा आणि साचलं इथं. पाणी काढायला जेवढं जीवावर येते ना तेवढं टाकताना लय मजा येते. पाणी टाका, बालट्या भरून टाका, पाईप लावून टाका, पण काढताना खरंच खूप वैताग येतो पाण्याचा. तर बघा आता तरी मी कधी झालं, अर्धा तास झालं आहे पाणी अजून आहेच. तर बघा ना कसं एवढं पाणी टाकून धुवायला एन्जॉय वाटतं, मस्त मजा येते. पाणी काढताना लय जीव जातो. चला आता फटाफट काढते आणि आवरते. किचन बाकी आहे अजून, कारण की ते नाही आवरलं मी, कारण की काय माझी जाऊ घरात नाही आहे. कसं आमचं तुम्हाला माहिती आहे 2 किचन आहे आमचे, त्यामुळे त्याच्यानंतर तिचं सामान तिने तिच्या याने भरलं असेल. कसा भरला आहे काय भरलं आहे मी बोलली नको मी नाही आवरत, नंतर जेव्हा ती येईल तेव्हा सुट्टी बघून आम्ही दोघी मिळून आवरलं का 2-3 तासात होऊन जाईल ते किचन. तर आता मी एवढं आवरून घेईन. त्याच्यानंतर भांडे वगैरे घासायचे मला अजून. बघा तिकडे हॉलमध्ये दिसतंय तुम्हाला पसारा, तर ते घासून घेईन. अशी पण 12 वाजेपर्यंत मोबाईल बघण्यात जाते. उद्या आज असं ठीक आहे, मग ते भांडे आणि किचन आज होऊन जाईल, उद्या हॉल, मग नंतर राहीन जे थोडंसं संडास बाथरूम वगैरे ते परवा बघता येईल. चला आता पटापट पहिले काढून घेते. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. रात्री मला आवरता माहिती तुम्हाला 1 वाजला. त्याच्यानंतर मी काहीच नाही, मग नंतर शूट पण नाही केलं, काहीच नाही केलं. नंतर माझं अख्खं किचन आवरून झालं, भांडे वगैरे मी अख्खे लावून दिले. 1 वाजला मला माहिती एवढं आवरता. तर मग बोलले आता काय करू, तुम्हाला अजून आवरायचं बाकी आहे. तर मी आता थोडंफार झालं तर एक रूम आणि बाकीचं थोडंसं ते करायचं आहे, कारण की 12:30 वाजताच झालं होतं माझं हे भांडे वगैरे किचन. पण त्याच्यानंतर मग मी घराच्या जाळं वगैरे काढत बसली, तर मग मला 1 वाजून गेलं. तर बोलले आता एक काम करते, तिखट डाळ बनवते. तिखट चला बनवून घेऊ. आता मस्त डाळ होते माझी. तर पण बोलली एक काम करते, सोफ्यांचे कव्हरं काढून घेते. आणि तुम्हाला माहिती माझी रिंग लाईट तुटली ना, तेव्हापासून मला एवढा वैताग येतोय ना. आता किती दिवस झाले, मध्ये पण मी म्हणजे तुटली तेव्हापासून हे केलंच नाही. त्याच्यानंतर हे हॉस्पिटलचे चक्कर मग आणलीच नव्हती. तेवढे वांदे होतात ना माझे व्हिडिओ शूट करताना. मी आता सोफे वगैरे काढून घेतले बघा. अख्खीला लावायचे, पण दादा झोपलेत म्हणून मी संध्याकाळी लावेन. आणि हॉल मी रात्री आता आल्यावर धुवन ना, तर पण म्हणून मी सोफ्याचे कवर नाही लावत आहे. थोडा टाईम राहतो बोलले. आता तिकडचा आईंचा रूम धुवून घेते, मग आवरून कामावर निघते. आता कामावरून घरी आली, तुम्हाला माहिती एवढा पाऊस चालू होता ना, एवढी गार वाटायला लागलं. तर मी आता घरी येऊन थोडीशी बसली, फ्रेश वगैरे झाली. तुम्हाला माहिती माझं अख्खं काम पडलं आहे बघा, मागं दिसत असते. आणि तुम्हाला सकाळी मी सोफ्याचे कवर वगैरे काढून गेली. ती नवऱ्याने मला बघितलं आता आयतं वाढून दिलं. बोलतात आल्या डाळ गरम होती, बोलतात डाळ भात खाऊन घेईन. त्यांनी मला फोन केला, बोलतात वर्षा मला येताना एखादी दाबेली आणते का गं. तर मी बोलली दाबेलीचा तो मसाला तिखट असतो काय असतो. तर मी बोलली नको. मग मी त्यांना एक वडापाव पण आणला. तर बघा मी येताना गरम गरम वडापाव आणि त्याच्यानंतर जिलेबी वगैरे आणलं, डाळ भात आहे
आणि माझा एवढा पसारा पडलाय आता. मला 2 वडापाव आहे. नाही, एकच वडापाव. 2 नाही तर मला नाही खायचं, जाऊ दे. बघा कसे भांडतात ते माझ्या वडापावसाठी. मला 3 वडापाव देशील तर चांगले, नाही तर 2 दे. तर आता पटापट जेवतो. त्याच्यानंतर मला आता काही नाही, माझं काल ते झालंच आहे. हॉल बाकी आहे, एक रूम बाकी आहे, ते 2 आवरायचे. आता जेवण झालं काय काम आहे मला. 10-11 वाजेपर्यंत काम केलं तरी काही नाही. पहिला आता आम्ही खाऊन घेतो, जेवण करून घेतो, मग भेटतो तुम्हाला. चला, मला काम आवरता बघा 12 वाजले आता, तरी माझं अजून आहे ना 1 तासाचं काम बाकी आहे. म्हणजे दाखवते तुम्हाला बघा किती मस्त वाटतंय घर साफ झालं तर. इथं अजून माझं बाकी आहे थोडंसं ते हे टाकायचं, चादरी म्हणते, सॉरी. रूम पण किती मस्त साफ झाला. तरी अजून बेडशीट वगैरे लावायचं बाकी. हॉल बघा किती मस्त मोकळा वाटते. माझं अजून आहे ना 1 तासाचं काम बाकी आहे. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, कारण की मला इथं चादर वगैरे लावायची आहे. त्याच्यानंतर इथले जे आहेत ना गाद्या, त्यांचे कवर चेंज करायचे. त्याच्यानंतर मला वाटतं 1 वाजेपर्यंत माझं फायनल होऊन जाईल. मस्त मोकळं वाटते. 2 दिवसापासून व्हिडिओ केला आहे, त्याची आता एंडिंग करते. घर मस्त साफ झालं माझं. आणि माझी थोडी यांनी पण मदत केली, कारण की भरपूर पसारा होता तो. एवढं म्हणजे घरात आवरण्यामध्ये नाही केली, थोडं बेडरूमच्या इथं कपडे वगैरे होते ना, ते थोडंसं त्यांनी ते मदत केली. तरी माझं अजून थोडंसं 1 तासाचं काम बाकी आहे. बघितलं ना, साफसफाई करायला घेतलं ना, खूप टाईम पण जातो, पण घर छान वाटतं. आता मस्त वाटतं हे घर. चला, मग आता थोडंसं आवरून घेते. ब्लॉगची आता एंडिंग करते, कारण की 2 दिवस झाले ब्लॉग कंटिन्यू होत नाही, थोडा होत आला. नक्कीच तुम्ही बघितला असाल, फुल वॉच केला असाल. आणि नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग सांगते. बाय बाय.